हॅलो मित्रांनो, आम्ही चाललोय आज नदीवर फर्स्ट टाइम मासे पकडायला आणि कशा अवस्थेत चाललोय ते तुम्ही बघा गाडीवरतून. बाळू मोबाईल पकड. किती जण पकड? अरे कुठं आहे? या साईडने 5 जण गाडीवरती. लास्सा कुठं आहे? लाचा दिसतोय आणि हा रस्ता तुम्हाला दाखवतो किती डेंजर आहे तो. आम्ही चाललोय मासे पकडायला नदीवरती. पूर्ण गाडीवरतून 5 जण आलोय. परत एक गाडी आणायला पाठवले. 5 जण. एवढा रस्ता खराब आहे ना आणि पूर्ण उतार आहे जायला. त्याच्यात जर काय झालं तर ना आम्ही नदीत पोचू डायरेक्ट. त्यापेक्षा गाडी आणलेली परवडेल. बघूया. पाणी किती भरपूर आहे कमी आहे पार पडलाय. मचाएंगे भाई आज थोड़ा सा. आता आम्ही मोरेवाडीच्या इथे वाट बघतोय केतनची. केतन घरातून येईल. त्याच्या घरी काही जायला घरी काही जाणार नाही. आता आम्ही इथंच वाट बघतोय या शेडमध्ये. केतन आलाय. जातो त्याच्यासोबत नदीवरती. एकच अनुभवी माणूस आहे. सगळं सामान घेऊन आलाय ऑलरेडी. पिशवी विशवी सगळी तयारी करून आलाय. हा 2 जण येतात. ती गाडी घेऊन तिथे गेले परत फिरवायला. आपल्या आजच्या प्लॅनचा 1 मॅन शो आहे केतन भाई. त्याला सगळं माहिती आहे. ते अनुभव आहे. आलो रे खाली. अरे बोला आलोय. मोरेवाडी पासून अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावरतीच नदी आहे. जवळ आहे इथून. हे लोक डेली जातात मासे खेकडे पकडायला. हे बघा कसे सगळे लाईनीत आले. केतनला सोडून सगळ्याच नवीनच आहेत. कधी नदीवर गेलेले नाहीत. सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मित्रांनो, हा बघा इथे भाजीचा मळा आहे. इथे पावसाळ्यात भात शेती केली जाते आणि आता उन्हाळ्यात इकडे भाजी पेरली जाते. आणि हीच भाजी इथे मागजनला जो आठवडा बाजार भरतो त्याच्यात हे लोक विकायला नेतात. मित्रांनो, फायनली आपण आता नदीवर पोहोचलो आहे. ही बघा मित्रांनो, हीच ती आपली गड नदी. ही नदी आहे ना मित्रांनो, सह्याद्रीच्या डोंगरातून उगम पावून हळूहळू रातांबी, मुर्ड, वारवली, मागजन, धामापूर, कर्जवे या गावांकडून पुढे पुढे जाते. आणि ही मित्रांनो, ही जी नदी आहे ना ती जयगड खाडीतर्फे अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे बघा मित्रांनो, इथे वरती काशाचा ब्रिज आहे आणि या नदीच्या पलीकडे पूर्ण कासे गावच वसलंय. चला मित्रांनो, आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. केतन चिंध्या काढून घेतोय आता. आणि या चिंध्यामध्ये आपण जे आतडे आणलेत खेकडे पकडायला ते बांधून घेणार आहेत. मित्रांनो, जर ह्याचे कान असतात ना, बकऱ्याचे कान, ते जर भेटले तर आणखीच चांगलं आहे. कारण त्याच्या कानाच्या वासाला खेकडे अजून लवकर म्हणजे जास्त भेटतात. ते कान जर भेटले तर चांगलंच आहे. आणि हे बघा, हे जे ट्रॅप आणलेत ना आपण, त्याच्यात आता ही आतडे बांधून घेऊया. केतन दाखवेल आपल्याला पूर्ण.
मित्रांनो आता आपले ट्रॅप बांधून झालेत आणि आता आपण चाललोय नदीवरती घेऊन. केतन पुढे आहे, त्यालाच याची माहिती आहे म्हणून तो घेऊन चाललाय आणि आता लावेल. बघूया कसं काय करतो ते, डिटेल्समध्ये दाखवतो तुम्हाला. आणि नेक्स्ट टाईमला आम्ही पण ट्राय करू असं काहीतरी करण्याचं. सोबत असेलच केतन. मित्रांनो हे बघा, जे ट्रॅप आपण टाकणार आहे नदीत ते खाली जाऊ नयेत, आपल्याला कळायला पाहिजेत म्हणून इथं बांधून ठेवायचे. आणि हा एक टाकला, अटकला, परत टाकेल. दोरी खाली ह्याच्यात अटकली म्हणून ते तसं झालं. आता टाकला. एक ट्रॅप टाकून झालाय आपला. आता दुसऱ्याच्या तयारीला केतन पुढे झालाय. दुसरा टाकायला जाऊया आपण. अलग अलग ठिकाणी टाकायचे असतात मित्रांनो ट्रॅप, कारण हा खेकडा त्याच्यात गेला नाही पाहिजेत. आपल्याला खेकडे पण भेटले पाहिजेत ना भरपूर, म्हणून अलग अलग ठिकाणी टाकायला चाललोय आम्ही. बघूया काय काय होतं ते. मित्रांनो आपला एक ट्रॅप टाकून झालाय. असे आम्ही 10 ट्रॅप आणलेत. 10 ट्रॅप 10 ठिकाणी टाकू. त्याच्यानंतर मग थोडा वेळ ठेवायचे असतात ते, 10, 15, 20 मिनटं असे ठेवायचे असतात. आणि ते त्याच्यानंतर परत काढायला जायचं, परत थोडा वेळ ठेवायचं, परत थोड्या वेळाने काढायला जायचं, असा हा चालू असतं हे. तर आपण तेच करणार आहे आता आणि दाखवतो तुम्हाला. हे बघा दुसरा ट्रॅप टाकतोय. जाळं घेऊन चाललोय. लास्ट 2 जाळे राहिलेत. 2 टाकले की 15 मिनिट परत वेट करणार. मित्रांनो आता आपला अक्षय भाई टाकतोय जाळं. बघूया त्याचा हात गुण कसा आहे तो. टाकलं. मित्रांनो आपला बाळू बघा कसा लंच बॉक्स घेऊन गाड्यातून फिरतोय. आल्यापासून लंच बॉक्स घेऊन बसलाय. मित्रांनो आता शेवटचं जाळं टाकूया आपण. आणि ते शेवटचं जाळं टाकल्यानंतर थोडा खाण्यापिण्याचा कार्यक्रम बघू. भरपूर वेळ झालाय. तर मित्रांनो 10 ठिकाणी 10 ट्रॅप टाकून झालेत आपले. आता अर्धा तास आपल्याला वेट करायला लागणार. त्याच्यानंतर मग ते काढायला जाणार परत. जाळे टाकलेत आता आम्ही आणि 15 मिनटं वेट करायला लागणार आहे. आणि त्या टायमात आम्ही इथे आंबे बघतो भेटतात का, कैऱ्या बिऱ्या. वडापाव घेऊन आलोय आणि त्याच्यासोबत जरा कैरी भेटली तर मजा येईल. पिक्के आंबे भेटले तर अजूनच मजा येणार. हे 3 दगड आहेत. 3 दगडामध्ये एक तरी आंबा पाडणार. थांब 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 थांब. तिथून खालून काढत. 3 पाडले. 3 एका दगडामध्ये 3 आंबे पाडलेत. हे 2 दगड. हे बघा असे फिरायला आल्यावरती अशी मजा असते. बघा हा माणूस आहे ना कैरीचा शौकीन आहे. त्याला आंबा ठेवलेला असला ना समोर तर आंबा नाही उचलणार, कैरी उचलेल. हापूस आंबा तर फेकून टाकतो असाच. हिरव्या कसं आहे मित्रांनो, बॉटल घेऊन जातो आम्ही वरती. आपण भरून पॅकेट्स खातो. ते पॅकेट्स ते प्लास्टिक आपण तसंच वेस्ट फेकून देतो. परंतु कसं हा जर तुकडा आपण हा छोटा तुकडा कॉर्नर फाडून असाच फेकून देतो, त्याचा रिसायकल होत नाही.
पण जे मोठं प्लास्टिक राहतं त्याचं फक्त रिसायकल होतं. म्हणून फाडताना कधीही हा तुकडा फेकून द्यायचा नाही आहे, कारण असं फक्त हे फाडायचं बस, तेवढाच आपला यूज करायचा, यूज पुरतं घ्यायचं बस, तेवढं दॅट्स ऑल. असा क्रश करायचा आणि त्याच्यानंतर आंब्याच्या ते जे तुकडे केले त्याच्यात टाकून द्यायचा आणि मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर ते खायचं. कधी ट्राय करून बघा. हे फक्त हाच करू शकतो माणूस आणि खाऊ शकतो. आता जबरदस्त लागेल. हे बघ आहे ना, मसाला लागलेला आहे, परफेक्ट मसाला. असं जंगलात आल्यावर ही मजा असते. तो काय तिकडं फोन घेऊन बसलाय. तर चाललोय आता जाळे काढायला. 15-20 मिनिटं थांबलो आम्ही, आता चाललोय परत. अजून पाणी काय वाढलेलं नाही आहे, पाणी तेवढंच आहे, भरते आले नाही अजून. पण एकदा ट्राय मारूया तरी पण. पहिलं जाळं मित्रांनो, हे अक्षयने जाळं लावलंय. बघूया त्या जाळ्याला काय भेटलंय, काय हातगुण कसा आहे अक्षयचा. जाळं वरती येतंय अक्षय. अरे रे वा 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 वा, एक खेकडा भेटलाय. हा बघा मित्रांनो, दिसला एक खेकडा. अक्षयचा हातगुण आहे मित्रांनो चांगला, मस्त एक नंबर एक खेकडा भेटलाय. साईज छोटी असली तरी काय झालं, पण खेकडा भेटलाय. म्हणून ते हातात ॲटलिस्ट काय नाही भेटले. परत टाकूया. पाण्याला भरती अजून आले नाही. जेव्हा पाणी बिळात जाणार तेव्हा मोठे खेकडे बिळातून बाहेर येणार आणि ते बाहेर येणार तेव्हा त्यांना वास जाणार. त्याच्यानंतर ते जाळ्यात जाणार. त्याच्यानंतर आम्ही ते काढणार बाहेर आणि त्याच्यानंतर पिशवीत टाकणार. तुम्हाला दाखवणार. दाखव एवढी साईजचे भेटायला लागले, एवढे छोटे साईजचे. तर मित्रांनो, आता आपले सगळे जाळे काढून झालेले आहेत आणि खेकडे भेटलेत थोडे बहुत. साईज थोडी छोटी आहे पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण अपेक्षेप्रमाणे खेकडे तेवढे पाहिजे तेवढे भेटले नाहीत. कारण पण तसंच आहे, अजून भरती पण आले नाही नदीला. आणि इथे नदीला पंप लावलेत रेतीचे. त्या रेतीच्या पंपाचा आवाज जास्त आहे आणि त्या आवाजामुळं खेकडे बिळातून बाहेरच पडत नाही. आणि या कारणामुळं थोडे खेकडे कमी भेटले, साईज थोड्या कमी छोट्या साईजचे भेटले. पण चालेल, आजच्या कालवनापुरते तरी भेटलेत आणि आम्हाला मजा पण आली हे करताना, एन्जॉयमेंट पण भेटली भरपूर. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय परत घरी. जास्त नाही पण थोडे बहुत खेकडे भेटलेत आम्हाला आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मजा आली. नेक्स्ट टाइम पाण्यात उतरून पकडायचेत खेकडे. बघूया कधी केतन बोलवतोय परत, पण तोही अनुभव दाखवेल तुम्हाला. आणि गड नदीवरती एक डॅम आहे, पावसाळ्यात तिथलं वातावरण एक नंबर असतं. तोही एक्सप्लोअर करेल एक दिवस आणि त्याचाही व्हिडिओ पाठवेल, यूट्यूब चॅनलला शेअर करेल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी, आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. तोपर्यंत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.